टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती त्यांच्याकडूनच सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की अपहरण नसून घरून न सांगता मुलगा जो आहे तो बँकॉकच्या दिशेने निघालेला होता। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर टीकेची जोड जी आहे ती तानाजी सावंत यांच्यावरती उडताना पाहायला मिळते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर ठाकरे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तानाजी सावंतांनी आधी तक्रार केली म्हणजे त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी की अपहरण जे आहे ते या प्रकरणामध्ये झालेलं आहे। मात्र त्यानंतर विमान जे आहे ते बँकॉकच्या दिशेने जे जात होतं ते परत पुण्यामध्ये बोलवण्यात आलं। कसं पाहता या सगळ्या? एक माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचा आरोग्य मंत्री असताना त्यांनी काय गुण उधळलेत, मग धरणाच्या बाबतीत खेकड्याचं उदाहरण असेल, आरोग्याच्या औषधांबाबतीत हापकिनचं उदाहरण असेल, ह्या कशाच्याच विषयावर त्यांचा दबदबा नाहीये, अभ्यास नाहीये। मग मुलाच्या बाबतीत तेच घडलं। आपल्या कुटुंबामधला आपला मुलगा, त्याच्यावरच आपला अंकुश नाहीये, तो मुलगा मनमानी कारभार करून जातो आणि एक माजी मंत्री विद्यमान आमदार तानाजी सावंत संपूर्ण महाराष्ट्राला, पोलिसांना, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल यांना वेटीस धरतात। अगदी त्यामध्ये हवाई उड्डाण मंत्री पुण्याचे खासदार मुरलीअण्णा मोहोळ यांना सुद्धा, आणि यंत्रणा कामाला लागते। आपला मुलगा काय गुण उधळतो हे तानाजी सावंतांना माहिती आहे। मुलगा आपला ऐकत नाही म्हणून सरकारी यंत्रणा कामाला लावून मुलालाही माहित नाही की आपलं विमान कुठं फिरलंय। ही सर्व यंत्रणा कामाला लावण्याचं कारण काय, याचा खर्च कोण भरणार? ही यंत्रणाचा वेळ वाया गेलाय। जनतेची सेवा करण्यासाठी सगळी लोक आहेत, ही स्वतःच्या मुलाच्या कामासाठी लावतायत। हे फार चुकीचं आहे आणि याची चौकशीची मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही असं म्हणालात की यंत्रणांचा वेळ जो आहे किंवा यंत्रणांचा खर्च जो आहे तो वाया गेला, तुमची भूमिका काय? मग यंत्रणांचा वेळ वाया गेला याला जबाबदार कोण? तानाजी सावंत असतील तर यंत्रणांना जो काही खर्च झालाय, जो वेळ वाया गेलाय, गैरवापर या यंत्रणांचा झालाय, त्याची किंमत मोजणं गरजेचं आहे। याची किंमत तानाजी सावंत यांनी भरावी। जो काही खर्च या यंत्रणांना आलाय तो सर्वस्वी खर्चाची जबाबदारी तानाजी सावंत यांनी स्वीकारावी आणि सरकारी खात्यात त्यांनी जमा करावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमची पुढची भूमिका काय असणार? तुम्ही असं म्हणता की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, कायदेशीर भूमिका तुम्ही नक्की काय घेणार आहात, काय करणार? ज्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याची तक्रार तानाजी सावंत यांनी दाखल केली, त्याच ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं पत्र देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तसेच सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही त्याच पोलीस स्टेशनला आज करणार आहोत। कुणावरती कारवाई करण्याची तुमची मागणी असते? ज्यांनी या यंत्रणेचा वापर केला। सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार एका आमदाराला अशा प्रकारचा आहे का? असावा, पण किती? आपल्या मुलाचे बालहट्ट पुरवण्याकरता ही यंत्रणा कामाला लागली, त्याला स्वतःचं टेन्शन कमी करण्याकरता संपूर्ण यंत्रणा कामाला लागते। संतोष देशमुख हत्याकांडातला आरोपी मागच्या 2 महिन्यांपासून सापडत नाही, पण एका आमदाराचा, माजी मंत्र्यांचा मुलगा 3 तासामध्ये त्याचा शोध लावला जातो। मग यंत्रणेचा गैरवापर नाही का? एक माणसाचा जीव गेलाय, त्याची हत्या झाली, पण त्याचा आरोपी अजून सापडत नाही यांना। ही फार महाराष्ट्राची शोकांतिका आहे। नक्की तक्रार काय असणार आहे तुमची? काय मागणी करणार आहात तक्रार? हे अशा खोट्या तक्रारी एकतर दाखल करून घेऊ नका, जरी सरकारी पक्षाचा आमदार असेल तरी पण, आणि विनाकारण घरच्या भांडणाचा विषय हा सरकार दरबारचा विषय झाला आणि अशा तक्रारी दाखल करून न घेता, त्याची शहानिशा न करता जो सरकारी यंत्रणा ही कामाला लावली गेली, अशा प्रकारची गोष्ट पुन्हा घरी घडू नये। आणि याचा जो खर्च झालाय तो तानाजी सावंत जे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यांच्याकडनं हा संपूर्ण खर्च वसूल केला जावा। ज्या प्रकारे 68 लाख रुपयाचं विमान बुक केलं गेलं, त्याच धर्तीवर सरकारी यंत्रणा जी कामाला लागली आहे त्याचाही खर्च यांच्याकडनं वसूल केला जावा अशी आमची मागणी आहे। तुम्ही कायदेशीर तक्रार जी आहे ती सिंहगड पोलीस ठाण्यात देणार? नक्कीच करणार, केलीच पाहिजे। नाहीतर कुणी सत्कार्य मंत्री उठेल, आमदार उठेल आणि काय मागणी करेल, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लाड पुरवतायत, केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांचे लाड पुरवतायत। हे थांबलं पाहिजे आता। अशा गोष्टी महाराष्ट्राला लाजिरवाण्या आहेत। आता आपण पाहतोय की सरकारी यंत्रणांचा गैरवापर जो आहे तो या प्रकरणामध्ये झाल्याचा आरोप जो आहे तो संजय मोरेंनी केलेला आहे, आणि ज्यांनी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला त्यांच्या विरोधामध्ये सिंहगड पोलीस ठाण्यामध्येच आम्ही तक्रार देतोय अशी प्रतिक्रिया संजय मोरेंनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.